नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. पीसीबी सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. पीसीबी सीईटीचा फेज 1 फेज 2 चा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये त्यांचा जे काही पीसीबीचं स्कोर कार्ड आहे ते आलेलं आहे. त्या स्कोर कार्ड नुसार विद्यार्थ्यांचे जे काही मार्क्स होत आहेत त्या मार्क्स नुसार विद्यार्थ्यांना कोणत्या कोर्सेससाठी ऍडमिशन घेता येतं पीसीबी सीईटी वरून, या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पीसीबी सीईटी रिलेटेड जेवढे काही इन्फॉर्मेशन असेल, नीटची जेवढी काही इन्फॉर्मेशन असेल किंवा पीसीएम सीईटी नुसार जी काही करिअर ऑपॉर्च्युनिटी असेल त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये या ठिकाणी पाहता येईल. सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी आजचा जो काय आपला टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये आपण असं म्हटलेलं आहे की पीसीबी सीईटी नुसार सीईटीचा रिझल्ट 2026 नंतर काय विद्यार्थ्यांसाठी 50+ करिअर ऑपॉर्च्युनिटी. याच्यामध्ये सगळ्यात कॉमन जे असतात ते मेडिकल रिलेटेड आपल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत ज्या पीसीबीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी करता येतात. मेडिकल करिअर ऑपॉर्च्युनिटी असतील किंवा मेडिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर, आयटी, रिसर्च, मॅनेजमेंट, कॉमर्स किंवा लॉ आणि ऑदर्स या ज्या काही फील्ड आहेत या फील्डमधून पीसीबीचे विद्यार्थी कशा पद्धतीने करिअर करू शकतात या संदर्भात आपण खूप सुंदर अशी एक पीडीएफ बनवलेली आहे. त्या पीडीएफ नुसार आपण तुम्हाला संपूर्ण करिअर ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत, काय 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 केल्यानंतर तुम्ही काय करू शकता पुढे, या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता पहिली जी काही करिअर ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला सांगणार आहे पीसीबी सीईटी वरून. तुम्हाला तर माहित आहे पीसीबी सीईटी वरून तुम्ही फार्मसी करू शकता. फार्मसी नंतर दुसरा जी काही पीसीबीच्या बी ग्रुप साठीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात आहे तो म्हणजे बीएससी फॉरेन्सिक सायन्स. आता फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर ऍप्लिकेशन ऑफ द सायंटिफिक नॉलेज फॉर सॉल्व्हिंग द क्राईम इज कॉल्ड अ फॉरेन्सिक. म्हणजे काय, लहानपणापासून आपण काय केलेलं आहोत की लहान असल्यापासून तुम्ही सीआयडी मालिका बघितलेली आहे किंवा फॉरेन्सिक नावाचा मूव्ही पण तुम्ही सर्वांनी बघितला होता. या सीआयडी मालिकेमध्ये आपण सर्वांनाच बघितलं आहे, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये डॉक्टर साळुंके असतील किंवा एसीपी प्रद्युम्न असतील यांना आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये सीआयडी मध्ये जशा पद्धतीने एखादी डेड बॉडी सापडली, तर डेड बॉडी सापडल्यानंतर ह्या माणसाचा खून कसा झाला, कोणी केला, कशा पद्धतीने केला आणि हा क्राईम सॉल्व्ह करण्यासाठी ते जे काही सायंटिफिक मेथड वापरत होते त्याच सायंटिफिक मेथड नुसारच बीएससी फॉरेन्सिक सायन्सचा प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी करता येतो. ह्याच्यामधून खूप चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. लक्षात घ्या बाळांनो, आपल्या देशामध्ये सुरुवातीला काय असायचं, सुरुवातीला जो आपला लॉ होता त्या लॉ असा सांगत होता की 100 कैदी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषला शिक्षा झाली नाही पाहिजे. त्यामुळे काय असायचं, क्राईम रेट जो आहे तो खूप वाढत जात होता किंवा वाढत होता. म्हणजे किती जरी गंभीर गुन्हा केला तरी एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होत नव्हती. त्यामुळे या म्हणजे मागच्या 2023 मध्ये बीएनएसएस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 इम्प्लिमेंट करण्यात आला. याच्यामध्ये ज्या क्रिमिनल केसमध्ये 7 वर्षापेक्षा जास्त पनिशमेंट आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन कंपल्सरी केलेलं आहे. आणि फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन कंपल्सरी केल्यामुळं फॉरेन्सिक सायन्समध्ये ट्रिमेंडस जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या घराच्या आसपास सुद्धा बघू शकता की किती मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुद्धा या ठिकाणी चालू झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप चांगली करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. या फॉरेन्सिक सायन्स मधून तुम्ही काय काय करू शकता तर थोडक्यात सांगायचं झालं तर ह्याच्या एवढ्या सगळ्या व्हेरियस ब्रँच आहेत आणि ह्याच्यामधून जे काही चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत किंवा जे काही जॉब ओरिएंटेड गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायंटिस्ट बनू शकता. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये तुम्ही ॲज अ फॉरेन्सिक सायंटिस्ट म्हणून तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. नंतर क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बनू शकता. ओके, लॅबोरेटरी टेक्निशियन्स बनू शकता, टॉक्सिकोलॉजिस्ट बनू शकता, क्राईम सीन सायबर क्राईम सीन अनालिस्ट बनू शकता, फिंगरप्रिंट एक्सपर्ट बनू शकता, डॉक्युमेंट एक्सपर्ट बनू शकता, बॅलिस्टिक्स एक्सपर्ट बनू शकता किंवा पोलीसमध्ये जाऊ शकता. सगळीकडे लिगल कन्सल्टंट तुम्ही करू शकता. तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआय मध्ये तुम्हाला जाता येतं, सीएफएसएल मध्ये जाता येतं किंवा इंटेलिजन्स ब्युरो जे आहेत आयबी मध्ये जाता येतं, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो एनसीबी मध्ये जाता येतं, कस्टम अँड एक्साइज डिपार्टमेंट, सगळीकडे जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहे. जेवढं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे तेवढ्यामध्ये तुम्हाला फॉरेन्सिक सायन्स मधून जाता येतं. आता ही पहिली स्लाइड फॉरेन्सिक सायन्सची घेण्यामागचं कारण काय की तुम्हाला एक नवीन फील्ड, त्या फील्ड बद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती व्हावी. आता इतर काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत पीसीबी करून तुम्ही काय करू शकता, इंजिनिअरिंग मधल्या ज्या काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या सुद्धा ऑपॉर्च्युनिटी तुम्ही या ठिकाणी एक्सप्लोर करू शकता. त्याच्यामध्ये पहिलं जी काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला ती म्हणजे बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी,
डेअरी इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, अमूल असेल, सुमूल असेल, गोकुळ असेल किंवा इतर कोणताही डेअरी प्लांट्स असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲज अ फूड प्रोडक्शन ऑफिसर किंवा ह्याच्यामध्ये जायचं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे डेअरी टेक्नॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा जाता येतं. त्याच्यासाठी बीटेक डेअरी टेक्नॉलॉजी करावं लागतं. सेकंड आहे बीटेक फूड टेक्नॉलॉजी, फूड ओरिएंटेड आहे. अन्न हे मूलभूत गरज आहे. अन्न कधीच संपणार नाहीये. पॅकेजेस फूड पॅकेजिंग मध्ये इंडस्ट्रीमध्ये एवढी खूप मोठी आहे की आपण सगळं बघतो. किराणा मालाच्या दुकानामध्ये आता सर्वच गोष्टी आपल्याला पॅक मध्ये मिळतात. त्यामुळे फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण चांगला स्कोप आहे, तेही तुम्ही करू शकता. बीटेक बायोटेक्नॉलॉजी आहे, ज्यांना बायो ओरिएंटेड रिसर्च करायचे असतील, सिरम सारख्या कंपनीजमध्ये जायचं असेल, सिप्ला, लुपिन, सर फार्मा, अलेमिक फार्मा याच्यामध्ये रिसर्च ओरिएंटेड काम करायचं असेल तर बीटेक बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला करता येतं. त्याच्यानंतर बीटेक बायोमेडिकल इंजिनिअरिंग, डॉक्टर सगळ्यांनाच बनता येत नसतं. काही विद्यार्थी डॉक्टर बनल्यानंतर त्यांना जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये स्टेटोस्कोप असेल किंवा इतर बीपी शुगर चेक करायची मशीन असेल, एक्सरे मशीन असेल, एमआरआय सीटी स्कॅन मशीन असेल, ते बनवण्याचं काम जे करतात, ओके, ते बीटेक बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी करतात. ते तुम्हाला करता येतं. बीटेक जेनेटिक्स तुम्हाला करता येतं. बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग करता येतं. ऍग्रिकल्चर जेवढी काही इक्विपमेंट्स आहेत ते सर्व बनवण्याचं काम तुम्ही करू शकता. की बीटेक एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग पण तुम्हाला करता येतं. आता दुष्काळ कशामुळे पडत आहे, पाऊस का पडत नाहीये, किंवा एन्व्हायरमेंटमध्ये काय चेंजेस होतात, हजारडस सबस्टन्स काय असतात, किंवा ज्यांना एन्व्हायरमेंटची लॅब वगैरे टाकायची असेल भविष्यामध्ये, ज्याच्यामधून तुम्ही पोल्युशन कंट्रोल, पोल्युशन किती असतं, कुठल्या इंडस्ट्रीमधून कोणता वायू बाहेर निघतो, त्याचे जे काही इक्विपमेंट तयार करावे लागतात, ते तुम्हाला एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग मध्ये या ठिकाणी करता येतं. हे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत बीसीबी वरून. नंतर पुढची जी काही करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे ती एकदम कॉमन करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक बी फार्मसी करू शकता, सगळ्यांनाच माहित आहे. दुसरा फार्म डी करू शकता, पीसीबीच्या मार्क्स वरून तुम्ही करू शकता. आणि तिसरं जी काय आहे ती फिजिओथेरपी करू शकता. आता हे सर्व प्रोग्राम करत असताना ह्याच्याबरोबर बी ग्रुपचे किंवा नीटचे विद्यार्थी कोणते कोणते प्रोग्राम्स करू शकतात, या ठिकाणी तुम्ही एमबीबीएस करू शकता, बीएमएस करू शकता, बीएचएमएस, बीएसएमएस, नंतर बीव्हीएससी, बीडीएस, बीएनवायएस, बीयूएमएस, म्हणजे एवढ्या ऑपॉर्च्युनिटी तुम्ही पीसीबी वरून करू शकता. एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएसएमएस, बीव्हीएससी, बीडीएस, बीएनवायएस, बीयूएमएस, फिजिओथेरपी, फार्म डी आणि फार्मा, एवढ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्ही काय करू शकता, एक्सपांड करू शकता. फक्त या सगळ्या पलीकडे लिहिलेल्या जे काही आहे ह्याच्यासाठी नीट तुम्हाला द्यावी लागते. इथं नीट देण्याची तुम्हाला काही गरज नाही. बीएनवायएस ला सुद्धा नीट देण्याची काही गरज नाही. आता पुढची जी काही करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे, फॉरेन्सिक सायन्स तुम्हाला मी सांगितलेलं आहे, ते म्हणजे अत्यंत महत्वाचा. आता हा प्रोग्राम तुम्हाला कोणच सांगणार नाही, लक्षात घ्या. हा खूप महत्वाचा प्रोग्राम आहे. जे काही विद्यार्थी ज्यांना ऍग्रिकल्चर करायचं होतं किंवा ऍग्री करायचं होतं, तर ऍग्रीला ऑर म्हणून आता बघू शकता, महाराष्ट्र राज्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी खूप जास्त प्रमाणात आहे. भविष्यामध्ये फॉसिल फ्युल जी आहेत त्याची कमतरता या ठिकाणी आपल्याला भासणार आहे. विद्यार्थी किंवा पालक असतील किंवा शेतकरी असतील, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बायोडिझेल असेल किंवा बायोफ्युल्स असतील किंवा इथेनॉल असेल, इथेनॉल मेड असेल किंवा अल्कोहोलिक जेवढे काही सबस्टन्स असतील ते सर्व तयार करण्याचं काम आता आपण ऊस शुगर इंडस्ट्री पासून खूप जास्त प्रमाणात करत असतो. त्याचाच एक प्रोग्राम आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुकचं जे आहे हडपसरचं, त्या ठिकाणी तुम्ही काही करू शकता, बीएससी शुगर टेक्नॉलॉजी, बीएससी शुगर टेक्नॉलॉजी आणि बीएससी अल्कोहोल टेक्नॉलॉजी, हे दोन्ही प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच ठिकाणी रन केले जातात. ते आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक. ह्याच्यामध्ये पीसीबीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, लक्षात घ्या. परंतु पीसीबी सीईटी वरनं ह्याचा ऍडमिशन न होता ह्याची एक सेपरेट सीईटी असते. त्याचा फॉर्म आता सध्या ओपन आहे. ज्या विद्यार्थ्यांना ह्याचा फॉर्म भरायचा असेल, ह्या संदर्भात काउन्सिलिंग करायची असेल, तरी तुम्ही आम्हाला काय करू शकता, संपर्क करू शकता. ह्या प्रोग्राम मध्ये 100% प्लेसमेंट आहे. म्हणजे लक्षात घ्या की 100% तुम्हाला या ठिकाणी प्लेसमेंट मिळणार आहे. आणि हे जे काही प्लेसमेंट असणार आहे ते वाईन कंपनीमध्ये असणार आहे. वाईन इंडस्ट्री असेल, अल्कोहोल इंडस्ट्री असेल, त्याच्यामध्ये तुमचं प्लेसमेंट होणार आहे, किंवा शुगर मिलमध्ये असणार आहे, शुगर फॅक्टरीमध्ये. आणि हा जो काही जॉब आहे तो अत्यंत चांगला आहे, लक्षात घ्या. शुगर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही ऍज अ मॅनेजर किंवा प्रोडक्शन मॅनेजर सुद्धा या पोस्ट पर्यंत तुम्ही जाऊ शकता. हा पण खूप चांगली करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी
PCB वरून काय काय करू शकतात. अजून इतर करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही बाळांनो BSc कॉम्प्युटर सायन्स करू शकता. आता लेटेस्ट मार्केटमध्ये सगळीकडे कॉम्प्युटर आयटी इंडस्ट्री सगळीकडे आहे. तुम्ही करू शकता. PCBचे विद्यार्थी सुद्धा करू शकतात. BSc कॉम्प्युटर सायन्स 3 वर्षाचा प्रोग्राम असतो. ह्याच्यामधून करिअर ऑपॉर्च्युनिटी काय, सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, सिस्टम अनालिटिक्स, डाटा सायन्स, ऍडमिनिस्ट्रेशन आणि सॉफ्टवेअर टेस्टर एवढ्यापर्यंत तुम्ही करिअर ऑपॉर्च्युनिटी आयटी इंडस्ट्रीमध्ये जॉबला सुद्धा तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. नंतर BBA करू शकता तुम्ही, बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. आता ह्या वर्षीपासून PCB PCMच्या CET वरून सुद्धा तुम्ही BBA BCA ला ऍडमिशन घेऊ शकता. BBA ला पण तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना मॅनेजमेंट करायचं आहे, घरचा व्यवसाय या ठिकाणी वाढवायचा आहे, त्यांना BBA पण करता येतं. BCA करता येतं तुम्हाला. BCAचे सुद्धा करिअरची खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहेत. बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मधून सेम आयटी इंडस्ट्रीमध्ये जॉबला जाता येतं. आणि BBA LLB किंवा नॉर्मल LLB, वकील बनायचंय, ऍडव्होकेट बनायचंय, तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी PCB वरून सुद्धा करता येतं. मॅथमॅटिक्सचं कंपल्शन नाहीये, परंतु तुम्हाला लॉची CET द्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांनी लॉची CET दिली नाही तरी देखील त्यांना वकील बनायचंय, त्यांनी आम्हाला संपर्क करा. विदाऊट लॉची CET, पॅरा CETची एक्झाम देऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, लॉला ऍडमिशन घेऊ शकता. लक्षात घ्या. त्यामुळं इतक्या चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. मला खूप सारे PCBचे विद्यार्थी विचारतात की सर फक्त फार्मसीचं आम्हाला करता येतं. खूप सारे करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. नियर अबाउट 100+ करिअर ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला सांगू शकतो की जे तुम्हाला PCB वरून करता येतात. त्याच्यानंतरची पुढची जी काय ऑपॉर्च्युनिटी आहे, लक्षात घ्या. आता ही ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती एकदम रेअर आहे. तुम्ही जर आपल्याकडून काउन्सिलिंग केलं आणि तुम्हाला PCB वरून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल, लक्षात घ्या, PCB वरून तुम्हाला जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल, आता तुम्ही म्हणाल हा सर काहीतरी वेड्यासारखं बोलतो. वेड्यासारखं नाही बाळांनो, सोशल मीडियावर तुमच्या समोर व्हिडिओ करतोय मी. जर तुम्हाला बीटेक कॉम्प्युटर सायन्स CSE ला ऍडमिशन घ्यायचं असेल, ते देखील पुण्यामध्ये, ते देखील नामवंत कॉलेजमध्ये, तर मी तुम्हाला घेऊन देऊ शकतो. बीटेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIML ला असेल, बीटेक डेटा सायन्सला असेल किंवा बीटेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला असेल, ह्याच्यासाठी तुम्हाला PCB वरून सुद्धा ऍडमिशन घेता येतं. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, सॉफ्टवेअर इंजिनियर बनू शकता, फुल स्टॅक डेव्हलपर, सिस्टीम डेव्हलपर ऑफिसर, क्लाउड इंजिनिअरिंग, प्रोडक्ट डेव्हलपर, अशा वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला करता येतात. जॉब कुठं असतात, जॉब तुमचे असतात TCS, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, SCL टेक, कॅपजेमिनी, ह्या जे काही ब्रँड कंपनी आहेत, डिलॉइट सारखी कंपनी असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, अमेझॉन असेल, अशा ज्या काही कंपनीज आहेत, पुणे हे IT हब आहे, अशा ज्या काही कंपनीज आहेत, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा चुकून प्लॅन B म्हणून तुम्हाला जर हे करायचं होतं, नीट करायचं होतं, झालं नाही, इंजिनिअरिंग करता येतं. खचून जाऊ नका, आमच्याकडून काउन्सिलिंग करा. 100% तुम्हाला सीट विदाउट डोनेशन आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला PCB वरून करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी सांगण्यात मला खूप आनंद झाला. आणि तुम्ही ते एवढ्या सगळ्यांनी इतक्या वेळ बघून खूप चांगली तुमच्यापर्यंत नॉलेज पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला. याबद्दल मी तुमचं आणि सगळ्यांचंच या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असं कन्सिडर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.